बघणार आहोत राजकीय न्याय आणि राजकीय समानता यामधला काय फरक आहे. ठीक आहे. आता आपण थोड्या वेळापूर्वी काय बघितलं की जिथे समता असणार आहे किंवा इक्वालिटी असणार आहे. ओके, थोडस अक्षराकडे हे करा, इथे पेन नाहीये. ठीक आहे, इक्वालिटी. ओके, इक्वालिटी सोबतच आपल्याला इथे काय पाहिजे आहे, लिबर्टी. ठीक आहे, लिबर्टी सोबतच आपल्याला काय पाहिजे, आता लिबर्टी आणि फ्रीडम मधला काय फरक आहे आपण थोड्याच वेळात बघणार आहोत. आपल्याला योग्य ते फ्रीडमही हवं आहे. ठीक आहे, ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की इथे काय होतंय, ह्युमन डिग्निटी म्हणजेच काय आहे, आत्मसन्मान. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगता येत आहे. ओके, आणि ह्या तीनही गोष्टींचं मिळून काय होत आहे, हा जो मोठा सर्कल आहे तो आहे न्याय, तो आहे जस्टिस. ओके, आता जेव्हा आपण राजकीय न्याय ही संकल्पना बघणार आहोत त्यावेळी राजकीय न्यायामध्ये राजकीय समानता हा आलाच की, बरोबर ना. जर राजकीय समानताच तुम्हाला दिल्या जात नसेल तर तुम्हाला राजकीय न्याय तुमच्या समाजामध्ये आहे किंवा तुम्हाला राजकीय न्याय मिळतो आहे हे आपण कसं ठरवणार, बरोबर की नाही. तर हीच गोष्ट आपण इथे बघूयात. Political justice is a civil rights issue that refers to equal access to political opportunities and voting rights. Political equality refers to the extent to which citizens have an equal voice over governmental decision. Okay. राजकीय न्याय म्हणजे काय आहे की अशा पद्धतीचा न्याय जिथे प्रत्येक व्यक्तीला सारख्या पद्धतीने संधी उपलब्ध आहे की तुम्ही देशाच्या राजकारणामध्ये इथे सहभाग घेऊ शकता. देशाच्या राजकारणामध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला योग्य संधी उपलब्ध आहे, याला म्हटलं जातं की त्या देशामध्ये राजकीय न्याय आहे. प्रत्येक व्यक्तीला जो एलिजिबल झालेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला इथे वोट करण्याचा, मत देण्याचा, मतदान करण्याचा हक्क इथे आहे आणि तो कुणीही त्याच्याकडनं हिरावून घेत नाहीये. ठीक आहे, अशा वेळी आपण काय म्हणू शकतो की तुम्हाला दिल्या जाणारे जे काही सिव्हिल राईट्स आहेत, तुमचे नागरी हक्क जे काही आहेत ते प्रत्येक व्यक्तीला समाजामध्ये मिळत आहेत. अशा वेळी आपण त्याला काय म्हणू शकतो की तिथे राजकीय न्याय आहे. ठीक आहे, पण पॉलिटिकल इक्वालिटी म्हणजे आता काय की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तर दिल्या गेलेल्या आहेतच, पण पॉलिटिकली जेव्हा तुम्हाला राजकारणाविषयी तुमचं जे काही गोष्टी चाललेल्या आहे, तुम्हाला तुमच्या गव्हर्नमेंट विषयी जेव्हा बोलायचं आहे, तुमच्या गव्हर्नमेंट विषयी जेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मत मांडायचं आहे, ते मत तुम्हाला मांडता येतंय का किंवा ते मत तुमचं सप्रेस केलं जात आहे, तुम्हाला बोलूच दिल्या जात नाहीये. ठीक आहे, कुठल्याही प्रकारे राजकारणामध्ये तुमच्या पॉलिटीमध्ये जो काही डिसिजन घेतला जात आहे, जो काही निर्णय घेतला जात आहे त्या निर्णयामध्ये तुमचं ऐकून घेतलं जातंय का, हे म्हणजे काय आहे तर राजकीय समानता. की असं होतंय का की समाजामध्ये काही घटक आहेत तेच फक्त बोलू शकतात आणि त्यांच्यानुसारच सगळे नियम आणि कायदे बनवले जात आहे आणि समाजाचा एक घटक असा आहे की त्यांचं म्हणणं कुणी ऐकूनच घेत नाहीये. ठीक आहे, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे, त्यांच्या ज्या डिमांड्स आहेत, त्यांचे जे हक्क आहेत त्यांची पायामल्ली होत आहे. असं व्हायला नको. ठीक आहे, प्रत्येकच व्यक्तीला काय असलं पाहिजे, इथे सारख्याच पद्धतीने राजकारणामध्ये त्यांचं मत मांडता आलं पाहिजे आणि सरकारने सुद्धा त्यांच्या मताची दखल घेतली गेली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला ही हा हक्क असला पाहिजे, यालाच आपण काय म्हणू शकतो, पॉलिटिकल इक्वालिटी. आणि पॉलिटिकल इक्वालिटी मध्ये ज्या काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या, आणि तुम्हाला राजकारणामध्ये सहभागी होण्यासाठी, तुमचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी योग्य त्या संधी मिळत आहेत, असं एकत्रित करून आपल्याला मिळतो राजकीय न्याय. ओके, पॉलिटिकल जस्टिस इन्क्लूड्स इक्वल ऍक्सेस टू वोटिंग राइट्स,
इक्वल ऍक्सेस टू पॉलिटिकल ऑपॉर्च्युनिटीज. इक्वल ऍक्सेस आहे म्हणजे काय आहे, प्रत्येक व्यक्तीला जी इलिजिबल झालेली आहे ती काय करू शकते, मतदान करू शकते. दुसरं काय आहे, इक्वल ऍक्सेस टू पॉलिटिकल अपॉर्च्युनिटीज. ओके. तुम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये सहभागी होण्यासाठी योग्य त्या संधी मिळत आहे, प्रत्येक व्यक्तीला ती संधी मिळत आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे इक्वल पॉलिटिकल राईट्स. राजकीय हक्क प्रत्येक व्यक्तीला सारख्याच पद्धतीने मिळत आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे राईट टू कंटेस्ट इलेक्शन. निवडणुकीला उभं राहण्याचा, जो की आपण अगोदरच बोललेलो आहे की तुम्हाला रिप्रेझेंटेशन करायचं असेल, तुम्हाला सहभागी व्हायचं असेल, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला सारखाच हक्क असला पाहिजे. देन द राईट टू फॉर्म पॉलिटिकल पार्टी. आणि जर तुम्हाला राजकीय पक्ष स्थापन करायचा असेल तर तो पक्ष स्थापन करण्याची सुद्धा तुम्हाला हक्क असला पाहिजे, ती संधी तुमच्याकडे असली पाहिजे. याला म्हटलं जातं पॉलिटिकल जस्टिस. ओके. आता पॉलिटिकल इक्वालिटी मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात. इक्वल कन्सिडरेशन ऑफ प्रेफरन्सेस अँड इंटरेस्ट ऑफ ऑल सिटीजन्स. ओके. जेव्हा पॉलिटिकल इक्वालिटी आहे म्हणजे काय आहे की जर एखादा देश आहे, त्या देशामध्ये एक मायनॉरिटीज काही कम्युनिटी आहे आणि दुसऱ्या कम्युनिटी ज्या आहे त्या मेजॉरिटी मध्ये आहे. आणि हे जे मायनॉरिटीज जे आहेत त्यांचं त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या ज्या मागण्या आहेत, ज्या डिमांड आहेत, ठीक आहे, किंवा त्यांना जर कुठल्या तरी एका पॉलिसी विषयी जर त्या अन्यायकारक, त्यांच्यासाठी अन्यायकारक असलेल्या जर त्या वाटत असतील, तर त्यांना त्यांचं काय म्हणणं आहे किंवा त्यांचं जे काही मत आहे ते मांडता येतंय का, ठीक आहे, योग्य प्रकारे मांडता येतंय का, ती संधी त्यांना आहे का, तो हक्क त्यांना आहे का, हे म्हणजे आहे पॉलिटिकल इक्वालिटी. जितक्या संधी ह्या मेजॉरिटीजला मिळत आहे तितक्याच मायनॉरिटी ग्रुपला सुद्धा मिळत आहेत का, याला म्हटलं जातं पॉलिटिकल इक्वालिटी. इक्वल रिप्रेझेंटेशन, इक्वल राईट्स तुम्हाला मिळत आहेत का. By political equality, we refer to the extent to which citizens have an equal voice over governmental decision. ठीक आहे. गव्हर्नमेंटने घेतलेले जे काही डिसिजन आहेत त्यांच्यावरती भाष्य करण्याची प्रत्येकाला, आणि ते केलेलं भाष्य ऐकणार आहेत का सगळेजण, ठीक आहे, ही संधी प्रत्येकाला मिळत आहे का, हा हक्क प्रत्येकाला आहे का, हे बघणं म्हणजे आहे पॉलिटिकल इक्वालिटी. One of the bedrock principles in democracy is equal consideration and preferences and interest of all citizens. लोकशाही बेडरॉक प्रिन्सिपल आहे म्हणजे काय आहे, हा एक पायाभूत घटक आहे हा लोकशाहीला चालवण्यासाठी, की समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीचा जो इंटरेस्ट आहे, प्रत्येक व्यक्तीचा प्रेफरन्स जो आहे, प्रत्येक व्यक्तीचं मत जे आहे ते इथे ऐकून घेतल्या जातंय का, याला म्हटलं जातं पॉलिटिकल इक्वालिटी. ओके. मग पॉलिटिकल इक्वालिटी मध्ये काय काय गोष्टी येतात, ज्या आपण पॉलिटिकल जस्टिस मध्ये बघितल्या त्या पुन्हा इथे रिपीट होणारच आहेत. जसं की प्रत्येक व्यक्तीला 1 पर्सन 1 वोट. ओके. इथे इक्वालिटी म्हणजे काय आहे की जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्या मताची व्हॅल्यू जास्त आणि जे गरीब आहेत त्यांच्या मताची व्हॅल्यू कमी, किंवा जे शिक्षित आहेत त्यांच्या मताची व्हॅल्यू जास्त आणि जे अशिक्षित आहेत त्यांच्या मताची व्हॅल्यू कमी, असं असायला नको. मग त्याला इक्वालिटी म्हणता येईल का, तर नाही. प्रत्येक व्यक्तीच्या मताची व्हॅल्यू जी आहे, मूल्य जे आहे, प्रत्येक व्यक्तीच्या मताचं मूल्य हे सारखंच असलं पाहिजे. ठीक आहे. कायद्यापुढे समानता असली पाहिजे. प्रत्येकाला त्याचं म्हणणं मांडण्याचं, ठीक आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे. त्यानंतर काय आहे, इक्वल पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी अमंग सिटीझन. काही समाजामधला असा स्ट्रॅटा आहे, असे नागरिकांचा काही ग्रुप आहे, तोच प्रत्येक वेळी ऍक्टिव्ह आहे आणि इतरांचं पार्टिसिपेशनच नाहीये, असंही असायला नको. सिटीजन्सचा सारख्याच पद्धतीने इथे सहभाग राजकारणामध्ये असला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचं राजकीय स्टेटस जे आहे ते सारखं असलं पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीला मत देण्यासाठी आणि जर त्यांना निवडणुकीत उभं राहायचं असेल तर त्यासाठी समान संधी मिळाली पाहिजे. ठीक आहे. जर तुम्हाला राजकारणात यायचं असेल, तर तुम्हाला असोसिएशन फॉर्म करायचं असेल, एखादा पक्ष काढायचा असेल, तर त्याच्यासाठीही सगळ्यांना सारख्या पद्धतीने संधी असली पाहिजे आणि तुमचे जे राजकीय मत आहे ते तुम्हाला एक्सप्रेस करता आले पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये ते तर आलंच. ओके. तर हे होतं राजकीय न्याय, दॅट इज पॉलिटिकल जस्टिस अँड पॉलिटिकल इक्वालिटी, राजकीय समानता. आय होप तुम्हाला ही संकल्पना कळाली असणार आहे.